हाय, हॅलो, नमस्कार. मी आपणा सर्वांची लाडकी सानिता स्वागत करते तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर सगळं सामान संपलेलं आणि मम्मीनं पाठवून दिलं होतं, तर त्या आणायला गेले होते मी. तर आणल्याच्या नंतर बघितलं त्यात काय काय आहे, तर हे सगळं त्याच्यात होतं. किती पण म्हणजे बाहेर राहा, किती पण लांब असा, पण आईनं आपल्याला ज्या गोष्टी प्रेमाने दिलेल्या असतात त्या गोष्टी खरंच खूप वेगळ्या असतात. आणि त्या सगळ्या भाजीपाला, स्वयंपाकाच्या गोष्टी आणि त्याचबरोबर खाण्याच्या पण गोष्टी खूप साऱ्या दिल्या होत्या. तर खरंच आई ती आईच असते शेवटी. आपण किती म्हणजे बोललं ना, हे माझं ते माझं, तर कोणीच कोणाचं नसतं बरं का. आपल्या आयुष्यात आपले आईवडीलच आपलं सर्व काही असतात. आत्ता तर मी कॉलेजसाठी बाहेर राहते, पण माझी आई माझ्यासाठी एवढ्या गोष्टी पाठवून देते. तर कदाचित मला म्हणजे असं फील होतं की मी जणू काय सासरी आणि माझी आई माझ्या माहेरून सगळं मला पाठवते. तर खरंच तर हे सासरच म्हणायला लागेल किती काय केलं तरी. आषाढ महिन्यात महाराष्ट्रात काहीतरी ते धपाटे आणि उसळ करतात, तर माझ्या आईने माझ्यासाठी डबा पाठवून दिला होता. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.